ज्यानं वाढवली ते भिवंडीकर संदेश पाटील. गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक जिंकून मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पंचांनी देखील विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटेल. दोन्ही संघाने एक एक सामना विजय संपादित केला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल असेल. तर बघूया कुठला संघ एक उत्तम दर्जाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर या महत्त्वाच्या सामन्यामधून आपले विजय संपादित करतोय. एका बाजूला गावदेवी अंजूर तर दुसऱ्या बाजूला न्यू मिलन पायगाव. अंजूर संघाचा कॅप्टन आपण विना विलंब आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज. हडलक विकास नाईक, हडलक संतोजी देवेकर, हडलक प्रमोद देवेकर, हडलक सुनील देवेकर अँड कंपनी. चला प्लीज थोडंसं वेळेचं सहकार्य करा. अजूनही आजच्या दिवसातील बराच मोठा शेड्यूल बाकी आहे. अजूनही उर्वरित मला वाटतं 3 मॅच बाकी असतील. त्या अनुषंगाने आपण थोडंसं वेळेचं सहकार्य करा. वेळ इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. विकास नाईक आपण थोडंसं ऑर्गनाइज कमिटी मला वाटतं अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा प्लीज. आणि आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर येऊन या स्टेजची शोभा देखील वाढवायची. विकास नाईक, संतोषजी दिवेकर, प्रमोदजी दिवेकर, सुनीलजी दिवेकर. बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. दोन्ही संघांचं जर आपण या स्पर्धेमध्ये अपडेट पाहिलं तर दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकलेली आहे आणि दुसऱ्या बीजाकडे दोन्ही संघांची वाटचाल. कुठला संघ बघूया आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपलं विजय संपादित करतोय. अंजूर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या मैदानामध्ये तैनात झालेले आहे. विनंतीशाल प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा. नेहमीच प्रमाणे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये न्यू मिलन पायगाव संघाची. तुम्ही तिकडे बसा भाऊ, स्टेजवर बसा. बोलवर माहिती नाही जवळ पण थांब रम त्याच्या ना जे बॅट्समॅनचं नाव लिह. बोल मग.
ची जबाबदारी संगनायक मच्छिंद्र पाटील याच्यावर. ओव्हर क्रमांक पहिलं सलामी जोडी मैदानाच्या आतमधून इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक रोडेकडे संधी आहे. नितीन याला नॉन स्ट्राईकसाठी अनिल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हरचा मारा आणि पहिला चेंडू अक्रॉस द नॉन साईडचा पटका साधला. चेंडू तो शॉर्ट मिडविकेटला. एक कंप्लीट. श्याम याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेक देखील उत्तम झाली. मात्र याच दरम्यान एक धाव कंप्लीट करण्याची संधी नितीन याला प्राप्त झाली. एक धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केला. धावसंख्या होती बिनबाद 1. पुन्हा एकदा मच्छिंद्र. स्ट्राईक रोटेट करतोय अनिल. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका. निश्चितच मिड ऑफला आपण पाहिलो तर क्षेत्ररक्षक राजेश पाटील याला एक संधी होती धावचित बाद करण्याची. कदाचित डायरेक्ट स्टंपला आपण चेंडू हिट केला असता तर निश्चित तो फलंदाज बाद झाला असता. मात्र क्रिकेटमधून संदेश जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फटका पासतोय. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा. पहिली विकेट. पहिल्या विकेटचा पतन. बिग ब्लो न्यू मिलन पायगाव संघाला. गोलंदाज मच्छिंद्र. बिग ब्लो न्यू मिलन पायगाव संघाला. महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर बॅट्समन बॅटल वेलकम विकास नाईक. वेलकम सुनीलजी दिवेकर. वेलकम कैलाश नाईक. एक 2 धावा घेण्याची संधी झाली आहे. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती 1 बाद. धावसंख्या होती 5. वेलकम अशोकजी देवेकर. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सध्या चेंडू येतोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण श्याम यांच्या माध्यमातून. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थोडासा लेझी थ्रो झाला. अंडरआर्म थ्रो झाला. 2 धावांनी सांगायची धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 1 बाद 7. ओव्हर क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत आणि निगेटिव्ह सुरुवात या ठिकाणी आपण न्यू मिलन पायगाव संघाची पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं संघातील महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर कुठंतरी धावांना थोडासा ब्रेक आहे. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून झालेली आहे. एक महत्त्वाचा फलंदाज बाद आणि संघात धावसंख्या ती फक्त आणि फक्त 7. बॅकफुटला आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमधून हा संघ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा. बघूया गोलंदाज अनिल. संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहे.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज तो अनिल. चेंडू थोडंसं ऑनदेप खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर आहे. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं अक्षर तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनिल. आता मात्र चेंडू थोडंसं स्टेअर केला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडासा थंबल झाला. दक्ष दोन्ही दोन धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या होती 3-9. ओव्हर क्रमांक दुसरं 1-9. ओढापा इनसाईडचा फटका सस्ता. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला जातो. एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज तीन धावा या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. वेलकम या प्लीज. चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. आम्ही वारंवार सूचना देखील देत असतो. रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी त्या चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. अनिल याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र चेंडू मोठा फटका. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष उत्तम दर्जाचं त्याचं लक्ष आणि अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी होतोय आणि महत्त्वाची विकेट. विकेट प्राप्त करताना अनिल. हा चेंडू मात्र तसा बोलल्यांचा आहे. अंदेव खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट. हरिभक्त पारायण वारकरी संपदाचे मेंबर सन्माननीय अशोकजी ठाकरे. वेलकम. अशोक ठाकरे यांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम. अष्टविनायक ठाकरवाडा संघाचे माजी उत्कृष्ट खेळाडू. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातोय. महत्त्वाचा
राजेश लेग स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू शॉट पाहिला आपण चेंडूवर पाहिलं एक अवांतर धाव 1+1 अशा काहीतरी 2 धावा या 2 धावांनी संघ धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होते ती 16 धावा धावफलकावर आतापर्यंत 3 फलंदाज या तंबूच्या आश्रयाला आहेत तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात चेंडूला अतिशय उत्तम दर्जाचा फटका स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातो एक कंप्लीट एकच धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 17 और क्रमांक 3 पुन्हा एक 2 साईडचा अतिशय चांगला फटका होते कार्पेट चेंडू येतो मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचे विकेट धावचित बाद अति घाई आणि संकटात नाही खऱ्या अर्थानं पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवडता नाही आणि या मोहामध्ये महत्वाचे विकेट धावचित बाद गणेश कासाट याची कडी मात्र संपुष्टात मागच्या सामन्यातील हिरो पोलार्डच नाव आहे तो पण हो ना दादा याला कमाल बोल मग पोलार्ड पोलार्डच ना हां मी करतो जे त्याला काय झालं मग ते त्यांना सांगितलं त्यांनी दिले टाइम पॉईंटला चांगलं शतरक्षण आपण पाहिलं अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं झेल कॅरी केलं जाते महत्त्वाचं विकेट प्राप्त करताना गोलंदाज सचिन 5वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आपण देखील आपलं लगेच रिपोर्टिंग करा आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये यायचं आहे सोनादेवी टेमगर तिसऱ्या पंचांची मागणी आहे फलंदाज बघूया आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही सोनादेवी टेमगर संघाचा कॅप्टन यानंतर आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे चालू सामन्यातील विजेत्या संघाशी लगेच आपला सामना असेल या अनुषंगाने कॅप्टन आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं प्लीज
टेलिकास्टच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची उपलब्धता आणि बघूया फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही. फलंदाज सेफ आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू येतोय शॉट डीप मिडाऊनला. श्याम याच्याकडे मात्र थोडंसं मिस्टेक थंबल झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या तिसऱ्या धावेसाठी. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज धावचित बाद. नॉन स्ट्रायकर फलंदाज पोलार्ड याची खडी मात्र संपुष्टात. अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. शॉर्ट पेस डिलिव्हरी अखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शप्पल झाला. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका त्याचा बॅटमधून सजला. चेंडू सुंदरसं हुक केला आणि चेंडू लॉंग लेग सीमरच्या क्लिअर करणारा नेत्र दीपक चौकार येतोय. या चौकाने सांगा धावसंख्या 32. आता मात्र एक चांगल्या स्कोरकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय न्यू इंग्लंड पायगाव. धावसंख्या 32. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती. एक्सप्रेस लिफ्टचा चेंडूचा वेगवान चेंडूचा बीट करतो फलंदाजाला. खऱ्या आता 2 फटके गेल्यानंतर गोलंदाज थोडंसं कमबॅक करतोय प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना. मात्र पंचांकडे लेग बाईचा इशारा एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या 33. अतिशय चांगला चेंडू. यास
फलंदाज लेग बिफोर बाद प्लम केलं जातंय. सोनादेवी टेमगर संघाचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. यानंतर विजेत्या संघासमेत आपला सामना असेल त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. नको नेक्स्ट बॅट्समन चंदू. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका सजला आहे. चेंडू जातो वॅडिश डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दवचित बाद. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसा उत्तर. या चौकाडानं संघा धावसंख्या 39 आणि टार्गेट आहे ते 40 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 10 धावांची सरासरी. आता मात्र एक चांगल्या स्केलमधून चांगल्या सुस्थितीमधून संघ आपण पाहतोय गाव. खेळाडू उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. गावदेवी अंजुर संघाचे खंदे समर्थक आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित. सन्माननीय जयदेव घरत, मी सन्माननीय विष्णू ठाकरे यांना विनंती करून आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे लॉट कमिटीचे जे मेंबर आहेत, सदस्य आहेत आणि शेळूमाता बळ्या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर प्रमोदजी भोईर यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि नेहमीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असं एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडं. विजयाचं लक्ष 40 धावांचं. प्रतिवर्ष आपण साधारण विचार केला एक 10 धावांची सरासरी.
लक्ष 40 धावांचं आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय गावदेवी अंजूर या संघाची. सतीश आणि अनिल. चला टेमगर संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. मार्गावर असताना मात्र कुठेतरी शतकशाल तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. जीवदान मिळतं फलंदाजाला, धाव मिळते त्याच फलंदाजाला आणि एक धावेने स्वतःचं संघाचा अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 1 वर क्रमांक पहिलं. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या भरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इनफिल्डमधून थोडंसं अरे वा क्या बात आहे. गोलंदाज जगदीश मुकादम तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण जर या चालू सामन्यामधून ऑन द हॅट्रिक साधता तर तुमच्यासाठी गणेश ठाकरे यांच्याकडनं तब्बल 555 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि अनिलेच्या बॅटमधून हा मोठा फटका साजला. चेंडू जातो ऑन साईडला, 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू अडवला जाईल. फेक देखील उत्तम आहे, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या 2ने पुढं सगळी धावसंख्या होती ती बिनबाद 3 और क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 40 धावांचं. फुलेंचा चेंडू दोन सेटला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निश्चित ऑन साईडला जातो. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 4. बिनबाद 4. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका. काय जबरदस्त निशाणा साधलाय. अतिशय प्रतिम उत्तम खेळ मैदानाच्या आतमधून. विजय येतोय.
नेक्स्ट बॅट्समन विजय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश मुकादम. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू होता त्यांना. एक फुलींचा चेंडू होता हलक्यात पाण्यात, फक्त चेंडू थोडंसं अपड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट कव्हरला. एकच धाव, एका धावेने संघ धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती. शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी आहे. धावसंख्या 5. जगदीश न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानाच्या आतमधून स्ट्राईक रोटेट करतोय विजय. विजयाचं लक्ष 40 धावांचं ओर क्रमांक आपण पहिलं आता पण एक फलंदाज तंबूच्या आशेला डगआउटला खेळाडू कक्षामध्ये. अद्यव स्थिती पाहतोय, धावसंख्येची फक्त 5. आता मात्र विजयाच्या बॅटमधून अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स, एका टप्प्याने चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमार्शे क्लिअर करणारा चौकार येतोय. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करणारा विजय. संघ धावसंख्या 4ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 9. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-9 अशी सुरुवात करताना जी आस्किंग रन रेट आहे, जी धावांची गती आहे, त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जात नाही आहे. उत्तम दर्जाचे गोलंदाजी आपल्या पहिल्या ओव्हरमधून जगदीश याची पहिली. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होते वैयक्तिक पालन सांघिक. दुसरं गोलंदाजीची धुरासामध्ये स्वतः संघनायक नितीन गवळी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज येतोय नितीन. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे सतीशाला. विजयापासून अजूनही 31 धावा दूर आहे. खराब चेंडू आणि उत्तम प्रार. शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकून टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पंथीचा चेंडू सुंदरसा उकेल आणि चेंडू लॉंग लेग सीमार्शी क्लिअर करणारा एक उत्तम दर्जाचा चौकार येतोय सतीशाच्या बॅटमधून. धावसंख्या होती 1-13 और क्रमांक दुसरं. अतिशय चांगला चेंडू तिसरं चेंडू सुंदरसा टॅप केला. चेंडू जातो पॉईंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण निश्चित पाहिला, मात्र या प्रयत्नामधून सफल. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या होती 15. 1-15 ओव्हर क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष 40 धावांचं आणि उत्तम पद्धतीने पाठला करताना संघ आपण पाहतोय गावदेवी अंजूर. या ठिकाणी मात्र चेंडू पंच केलाय. एकच धाव. धावसंख्या 16. पुन्हा एकदा
शॉर्ट पेस डिलिव्हरी दाखवून टप्प्याचा चेंडू होता. सुंदररित्या हुक केला चेंडू. फाईन सी मार्शे क्लिअर करणार एक चौकार येतोय. या चौकार संघात धावसंख्या चेंडूला अंतिम खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज सतीश याला एक निर्धाव चेंडूची सांगतो. ते धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं 1 बाद 20. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 20. अस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती समान आहे. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. वीस पाहिजे समान. तिसरी षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगली. तिसरा गोलंदाज अनिल. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका ते कार्पेट चेंडू येतो मिड विकेटला. पोलाडीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती 22. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी 11 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 धावांची गरज आहे. स्पंज केलाय चेंडूला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 24. उर्वरित खेळ चेंडूंचा खेळ बाकी आहे 10 आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची गरज. एक मैदानाच्या आतमधून 2 दिग्गज संघामधून नेट टू नेट फाईट. जशास तसं उत्तर. 10 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 16 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. गोलंदाजच्या मार्गावर बळ्यावर पंचांना करत असतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज अनिल मुकादम. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज सतीश याच्याकडे आहे. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला. अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटला आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. मात्र फेक थोडीशी रॉंग इन आणि ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या.
धावसंख्या 2ने पुढं सगळी. दोन्ही संघासाठी एक एक धाव फार महत्त्वाची आहे. धावसंख्या 26. येणारे चेंडू 9. विजयासाठी 14 धावांची गरज. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 14 धावांची गरज. मिस टाइम स्ट्रोक. सेफ लँडिंग होते चेंडूला. शॉट एक्स्ट्रा कवला पण चेंडू पाहिला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. सेफ लँड झाला चेंडू. 2 धाव घेण्याची पुन्हा एकदा संधी. आणि तिसऱ्या धावेसाठी महत्त्वाचा फलंदाज विजय मात्र बाद झालेला आहे. संख्या स्थिर आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7-12. 7-12 क्या बात आहे. आता सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी सामना आहे. न्यू मिलन पायोगा संघाच्या बाजूने कडे येणारे चेंडू असतील. 6 आणि विजयासाठी अजून 12 धावांची गरज आहे. चेंडू येण्याच्या अगोदरच रिलीज होण्याच्या अगोदर या ठिकाणी बॅट फिरवली जाते. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आला नव्हता फलंदाजाला. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण ओव्हर क्रमांक 3मध्ये पाहिले. अनिल मुकादम अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना त्याला पाहिलं. ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त किती धावा दिल्या? 8. क्या बात आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. आता चौथा गोलंदाज कोण असेल? सोनादेवी टीमवर संघाचा कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर येणारे चेंडू 6. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आणि संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज सज्ज. काय नाव? नाव काय भाऊ? कुंदन. थोडासा मस्त टाइम स्ट्रोक. पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला फलंदाज सचिन याला मात्र एक धाव करण्याची संधी. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्या खेळाडू गणेश ठाकरे यांच्याकडे स्पेशल गिफ्ट पैठणी साडी आहे. यस वेल जज कॅच.
सामन्याला मात्र आता कलाटणी सामन्यामध्ये चुरस रंगत येणारे चेंडू 4 विजयासाठी अजूनही 11ची गरज ना मित्र 11 ना 4 चेंडूचे खेळ बाकी 11 धावांची गरज. आता मात्र चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. सामन्यावर आता परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतो न्यूझीलंड पायगाव येणारे चेंडू 3 विजयासाठी अजूनही अंजूर संघाला 11 धावांची गरज आहे. आणि नेक्स्ट बॅट्समन येतो राजेश. बघा राजेश याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. निश्चित ज्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली होती त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय फलंदाज बीट होतोय एसटी रक्षक. 1 धाव निश्चित कंप्लीट. आता येणारे चेंडू 2 विजयासाठी 10 धावांची गरज. मात्र मैदानामधून स्ट्राईक रोटेट करताना संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज सचिन. 2 चेंडू 10 धावा. अतिशय चांगला फटका ऑपॉलिवर चेंडूला सुंदरसा ऑपरेटचा फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न हरकत नाहीये. काम 25. खराब चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू. या सिच्युएशनला अशा चेंडूची बॅक आपण करू शकत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयासाठी 8 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये नाही 1 चेंडूवर 8 धावा. मात्र जर गोलंदाजाने ठरवलं ते सरकार बनेल अंजूर संघाचं. अतिशय चांगला फटका आहे. या 6 धावेने आपण फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी केलं. हार्डलक गावदेवी अंजूर अँड गुड लक न्यूझीलंड पायगाव. नो डाऊट विजयाचा शिल्पकार 2 खेळाडू निश्चित मॅन ऑफ द मॅचच्या रेसमधून आपण पाहिले. निश्चितच अंतिम ओव्हरमधून शेवटच्या 2 चेंडूमधून 1 षटकार 1 चौकार. मात्र कुशल मोमे म्हणून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजीने केली. तो ठरते स्पर्धेचा फिनिशर कुंदन. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण अंतिम ओव्हरमधून ज्याची पाहिली आणि खऱ्या अर्थानं शिकस्त दिली अंजूर या संघाला. कुंदन आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन विजेता संघाचा कॅप्टन तथा सोनादेवी टेमगर या संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
अशोक सन्मान्य अशोकजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कॉल कोण देतो? हेड असं म्हणणं आहे. सोनेरी टिंगर संघाचा कॅप्टन कालू भोईर आणि एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतं आहे. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुण्याचे दोन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. आपण शॉर्टकट ओपिनियन घेतोय. फक्त आपण आपला निर्णय सांगा. बॅटिंग. बॅट फास्ट. ओके, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ब्रेकिंग न्यूज बघा टॉसबॉक्समधून. सोनादेवी टेमकर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय फलंदाजी. न्यू इंग्लंड पायको संघाला शतरक्षण सजवायचं आहे. तर आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. या स्पर्धेचे मुख्य समालोचक O2 संदेश पाटील. नक्कीच संध्याकाळ झाली आहे. हजेरी लावण्याचा वेळ. नक्कीच कबीर ठाकरे मामा यांचं शुभागमन झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर टावर फॅन. गर्मी में ठंडी का ऐसा दिला है, ऐसा कूलर दिया है मामा ने. मामा वेलकम. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ आता सायंकाळपर्यंत आपल्या सोबत असणार आहेत.